नुकतंच आपण बघितलं तर शरदजी पोंक्षे यांच्या स्टेटमेंटनंतर नुकतंच ज्यांची असं म्हणतात ना, की म्हातारे झाल्यानंतर आपणाला काहीसुद्धा सुचतं, तसंच काहीसं किशोरी पेडणेकर यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. ते असं म्हणतात, की बाबासाहेबांच्या जीवनावरती मनाचे श्लोक जे आहेत याचा प्रभाव होता. आता मला समजत नाही, ज्यांनी शिवसेनेसारख्या शाखेमध्ये आपली संपूर्ण हयात काढली, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी महापौर म्हणून काम बघितलं, अशा प्रकारची व्यक्ती म्हातारी झाल्यानंतर अशा प्रकारचं स्टेटमेंट करते, म्हणजे फार दुःखद अशी गोष्ट म्हणावी लागेल. त्यांना जे प्रबोधनकार ठाकरे आहेत, त्यांचं जे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे जे पुस्तक आहे ते त्यांनी वाचलं नसावं. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आसूड नावाचं जे एक बुक आहे ते देखील त्यांनी वाचलं नसावं. एवढी हयात आपली या पक्षामध्ये गेली असताना देखील त्यांना खऱ्या अर्थानं हा जो विचार आहे तो अजून समजलेला नाही. बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकांमध्ये देखील म्हटलेलं आहे, की माझी केवळ 3 उपास्य दैवते आहेत. एक म्हणजे संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले आणि तथागत भगवान गौतम बुद्ध. या महामानवांनी नेहमीच तर्कशुद्धी जे विचार आहे ते समाजामध्ये प्रेरण्याचं काम केलेलं आहे आणि तेच आदर्श स्वतः बाबासाहेब संपूर्ण येणाऱ्या पिढीला दाखवतात. आणि या ज्या प्रसिद्धीसाठी पेडणेकरताई ज्या बेडूक उड्या मारत आहेत, त्या महाराष्ट्र जवळून बघतो. आणि म्हणून महापौर झाल्यानंतर जे गुजराती असेल, मारवाडी असेल, यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन कशा मराठी शाळांची यांनी वाटोळं लावलेलं आहे ते यांना दिसत नाही. आणि म्हणून नको ते स्टेटमेंट करायचे आणि बाबासाहेबांचा संबंध कोणत्या तरी दैववादी वृत्तीशी जोडायचा, हे टाकाऊ वक्तव्य महाराष्ट्रामध्ये किशोरीताई यांना शोभत नाही. कृपया प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची वक्तव्य करणं थांबवलं पाहिजे.